काय सांगू माय तुझ्या बाई, असं हाय समज. लय झाले 7-8 महिने होतीच हो मी. माय देव की बाई, लढ नका. आसू फेक आसू पुसा बरं. मला काहीच माहित नव्हतं माय. देवाची शपथ, मला यातलं काय माहित नाही माय. नाही तर मी आता तुम्हाला म्हणलं असतं माय. बाय मला काहीच माहित नाही. मी आलीच नाही किती रोज झाले बरं. हा गावात चक्कर नाही मला. माझ घरच्या घरात होती माया हे सावाटीच्या. हो माय बाई, काय आता काय सांगता काय. असं आहे सारा घर. आता राजू म्हणते नाही आलता म्हणतात, तर राजूनं चांगला हे सळासळ केलं. त्यापासून फोन नाही, चक्कर नाही, येणं नाही, जाणं नाही, काय नाही. आता काय सांगा काय चालू आणि काय नाही. तर मन झुरते. असं वाटते आपण जेवतो खातो, खाल्लं असेल की नाही माणसानं, उपाशीच असेल का, चहा भेटला असेल का काही नाही तर ती सोय. पण इतका ताल तोडते भल्ला. घरच्या जीव आहे आणि घरचे ढुंगणानं लोटतात त्याला, पण त्याला कळत नाही ना काय करावं सांगा आपण. आता या माणसाला कळायला नाही पाहिजे का. आता काय वय आहे का तमाशा करायचं. तुम्ही सांगा वंच मला. हा का 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 आता आता सुचून राहिलं का तेली. हा इतकं दिस नाही माय बाई वहिनी. आताही तसंच असतं चाल ढकल गाळं. पण ते कसं अति तमाशा झाल्याच्या ना ते रमेशही चांगला खेकावला आणि राजूही हे केलं. राजू तर लय बोलला. चला म्हणे दवाखान्यात, मी करतो म्हणे मा त्याचा दवाखाना, तुम्ही करा म्हणे तुमचा. काय पाहू म्हणे मुकाच राहिला. आता काय म्हणा आता आपलं असं असते झाकली मोठ. आता पोरं सोरं ढसकन बोलतात. काय खरा माय सांग बाई. हो का जाऊ द्या बाई. आता काय तुम्हाला काही काही ह्या आहे का. हा एवढा चांगला भाऊ आहे, हा एवढा चांगला भासा आहे. ते भासवायरी कशी आहे होते काही कसं कशी राहते तुमच्या संग. काय व माहितीचा काय नाही माय. लय साजरी पोरगी आहे. हो चांगले संस्कार आहे तिच्या मायबापाचे. मस्त मस्त बोलून चालून आत्या करते. काही अंतर देत नाही. खाले नाही प्याले नाही, पानाले जेव्हा त्या चा प्या त्या. हो तर चांगलं. मग आपल्यालाच उलट हे वाटते, असं वाटते माय तिचे 9 दिवस आणि आपण तिच्या डोक्यावर बसलो. मग काय करतो माय. गेलते तिकडे फिरायला, मुली नेलो. हो लय मा भासाई लय जीव लावते. मा भाऊ तर बरं काय माझी जीव वाळून टाकते मायावर. माझ्या दोन्ही भाऊ लय साजरा आहे. तुम्हाला तर माहित आहे माय. रत्नी काय आपल्याला हे नाही करत. रत्नी साजरी राहते, मस्त राहून राहिली. आता सुनी संगही चांगली राहते. आता शिटू आलती तिच्या संगही मस्त राहून राहिली. चांगलं झालं रत्नीचंही जर अक्कल आली तिले. ती एक मा भावाचं टेन्शन कमी झालं जरा. हो ना. हो बरं आहे. सांगे माझी शिटू मागचे बारे न चांगली राहते म्हणे आई. आता म्हटलं फार चांगलं माहिती आहे. सुने संगही चांगली राहते. हो सुने संगही चांगली राहते. मस्त राहते. रडू नका बरं देव की बाई. असं पुसा का जाऊ द्या जे आहे ते आहे. हा काही हे नाही. ज्याच्या मागं कोण नसते तो नाही टेन्शन घेत. तुमच्या मागं तर माझा भाऊ आहे, भासा आहे, एवढी भासून साजरी आहे, सारं गणगत तुमच्या मागं. तुम्ही काय लढतावं. जाऊ दे तिकडे. त्याचं नशीब त्याच्या संग. एक दिवस पश्चाताप होईनच. यास लागणार आहे. येणार नाही तर काय करणार आहे माणूस. तिकडे काय निभाव लागते काय. बायकोची सर कोण नाही करत म्हणा. आयुष्यभर किती भाऊ करशील, माय बाप करशील तर काही नाही. भाऊ तर लय दूर राहिले, माय बाप नाही विचारत. बायकोशिवाय कोण नाही म्हणा आयुष्यात. एक दिवस कळलंच त्या माणसाले. येणंच आहे त्याला पाहिजे नाही तर तुम्ही. समजेल कळते माय सारं कळते, पण त्यावेळेस कळीन काय सांगा माय बाई. अजूनही कळतच नाही का सांगा मला वहिनी. आता मी तर म्हणतो 8-9 महिने झाले का काय सांगा. अति ना माय मी कळलंय अशी. पण माणसाची जात भल्ली हकड राहते. तेले माघार घ्यायले कमीपणा घ्यायले कमी वाटते. तेले बायकोच्या पुढे तेले हे वाटते कसं मी जाऊन कसं हे करू. असं होत असेल त्या माणसाचं. मी सांगतो तुम्हाला. काय तर काय तर काय व एक दिवस निभाव नाही लागत. बायको घरी नसली की चहा नाही भेटत ना पाणी नाही भेटत. काय सांगा माय. अति पाहता मला तर वाटते मा पायगुनच नाही साजरा. तुम्ही काय म्हणा. काही बोलता का जीवन सर. तुमचं पायगुणाला काय झालं. काही निरा सांगा बरं. माझं पायगुण नाही तर काय तर. दुकान टाकून दिलं. दुकान टाकलं ते सांभाळता नाही आलं. माय चोरी झाली. माझ्या का चोरी झाली तर काय तुमच्या पायगुणाला झाली काय. चोरी तर कुठे होती मग त्यात काय पायगुण. तुम्ही बी काय बोलता निरा. आणि जाऊ द्या झाली तर काय लय नाही झाली. लय आहे काही हे नाही. जाऊ द्या. पण ते तपास लावायला पाहिजे बाई. पाहुण्याचं चुकलंच. चुकलं किती बरं पाहुण्याचा तर राजूच्या बाबाचं तसं हे करायलाच पाहिजे होतं पोलीस रिपोर्ट. हो ना मा. तो तर त्याच्या पुढे म्हटलं तर तो खेक असते अंगार. मध्ये इतकं काय इस्टेटी लुटून दिली का तुमची. मुकाड्यान बसा करते. त्याला माहितच आहे गावातली नाही घरातलीच आहे कोणी. हो ना. काय सांगा माय. बरं आहे माय. का वहिनी भाऊ इंदोरलेच आहेत का. हो माय बाई महिना झाली इंदोरात आहेत ते. तो ईश्वर त्या मुंबईला गेला ना. ते काय तिकडल्या कंपनीत पाठवलं म्हणते बाई त्याले. तर तो मुंबईला गेला तर हे मग कधी आहेत ते लेकरा जोडून बायको जोड. मग आता हे तर ते आहेत महिना झाले. हो का असं का. म्हणजे मग त्याची काय बदली झाली की काय म्हणावं. काय बदली नाही झाली म्हणते. पण ते काही कामासाठी पाठवलं म्हणतात बाई. तर 2 महिन्याचा का 3 महिन्याचा असं काही हाय म्हणतात. ते जाण लागेल त्याला जसं. तर म्हणून मग तो येईल घेऊन जाते. आता कसं लेकरं शाळेत आहेत. ते पोरी सोरगी एकटी राहील. तर मग त्याला असं वाटते आई बाबा असले की बरं राहते. तोही त्याचा जीव तिकडे निष्काळी राहते जसा.
बरोबर आहे. मग काय तर नाहीतरी भाऊन बहिणी अति राहून काय करणार आहे. बरे गेले सुनेजवळ. मग काय तर त्याच्या जीवाले घर नाही. आहेत बा आई बाबा भेव नाही राहती दे बेराती. तो त्या फ्लॅट राहते ना. फ्लॅट आहे ना त्याचा. हो फ्लॅट गेलाय म्हणते ना त्याचा. त्याने गेलाय म्हणतात स्वतः फ्लॅट. हो फ्लॅट गेलाय ना माहित आहे मला. स्वतःच आहे त्याचं काही भाड्या गिड्या नाही. पण तरी किती स्वतःच असो काही असो भेव लागते ना जरसं. हो माय ते तिकडे आहे. ते असं झालं सारा गोरच गोर आहे माय बाई. बरे आल्या माय तुम्ही. हो माय मला यातलं काहीच माहित नाही. मी आली सभागी मनानं म्हणलं चला मग खरं सांग का मॅ म्हणलं आता यायची समजायची भेट होती आणि शिटूची भेट होती म्हणून आली खरं. मी तर यातलं ती गेलं की कसं शिटूची भेट होती. हमेशा तिच्या घरी जाणं साजरे लागत नाही. हा किती म्हणलं तर इनी वायाचं साजरे नाही लागत. तरी मधात गेलतीच मी दोन तीन दिवसासाठी गेली. 2-3 दिवस राहिली. मग म्हणलं आली नाताच्या भेटीले पण हमेशा साजरा नाही वाटत. म्हणलं आता ती जा म्हटलं ही येलं दिवाईले सुनीचं पाहायला जाते. आणि तुम्ही समजायची भेट तुमचं मला माहिती नव्हतं माहिती तुम्ही ती हा म्हणून. हो माय बाई मी तर लय वर्ष झाले हवं ती. पिंकी इकडे नाही पाहिजे जोक पाहिजे ना. काय हो कसला जोक तुम्हीच पा. हे माना घरात काय खाना करून ठेवला. काय हो तुम्ही 2 दिवस गेले मी किती धिंगाणा घालता हो. हे बेडरूम आहे का हे तुम्ही हे कपडे धुवायला काऊन नाही दिले तिकडे बाथरूम मध्ये टाकायला लागत होते कमीत कमी. हे टावेल असे टाकून ठेवलं कसं कसं लस करता मी जसं काही मी 2 वर्षासाठी गेलती. 2 दिवसासाठी गेली तरी तुम्ही धिंगाणाच घालता घरात. जाय तिकडे तेच ना असते काय हो एवढं तर चकचक ठेवलं सगळं केलं. सकाळी बेडशीट मी पद्धतशीर खोसकास करून लावली होती. तू येऊन राहिली म्हणून मला माहिती आहे ना तू डोकं खाता किती काही करा तुला नावच नाही. जात तिकडे हे पाय नाही ना ते काय काम बाई 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 का ही खिचडी कधी जेवते आता टाक आणि प्लेट गादीच्या खाली दिवाणच्या खाली. अरे हा त्या दिवशी जेवलो मी तर ती मोबाईल पाहता प्लेट सरकून दिली. या आईनं खोली झाडली का नाही झाडली दिसली नाही ती प्लेट. बाई बाई प्लेट होती चमचा तिकडे भीतीजवळ अशी लोटून दिलती वाटते. झोपेले गादीवर गेलते का खाली झोपले होते. कमाल आहे बाई निरा गिडारखान्याची. जेवले तर ताट नाही नेऊन ठेवलं गेलं तेवढं किती कडक पडली ही प्लेट. पहा ना आई तर भल्ले म्हणतात हे गेली की मला कामानं रेमपूट पडते मला असं होते मात असं होते. घर झाडलंही वाटते. हा धन्य बापा खरं ना. मला तर वाटतच नाही दिवाळीला जा म्हणून. आता पुढच्या दिवाळीला जातच नाही मी. नुसतं घराचा खंगारखाना करून ठेवला. वाटत नाही की जातात दिवाळीच्या पहिले साफसफाई केली म्हणून. कोणी म्हणेल का या घराची साफसफाई झाली. हा काय धिंगाणा घातला खरं ना. मी तर तुला पहिलेच म्हणतो की कायले जात तू डोकं खात माय डोकं खात. तुम्हाला तर वाटते गेलीच नाही पाहिजे म्हणजे 2 दिवसही जाऊ नये मी होतीच बसू वर्षभर सालाच्या गळ्यासारखं हमाली करत. तिथे पाय पोतो 3 खाऊन टाकले. पाणी आलं काय जाणावं तिकडे मला माहिती आईली विचार. तुमच्या आईले तर काय विचारून फायदा आहे. ते तर 2 दिवस राहिले जेवले खाल्ले स्वतःच्या हाताने. तेच तर लय उपकार केले त्यानं माल्यावर. आलं त्याच असतं पुरा नाही ऐकत बसा लागलं मला 2 घंटे. जात तिकडे पडू दे तसंच. आलं कोणी तर म्हणेन मी आजच आली माहेरातून. मी नव्हतीच घरी हा धिंगाणा करायला. लोकांनी दिसलं पाहिजे की 2 दिवस मी माहेरी गेली तर काय करता तुम्ही घराचं. कोणी म्हणणार नाही की दिवाळी झाली या घरात साफसफाई केली म्हणून. काय करतात काय मला समजतच नाही एवढा धिंगाणा कसा करतात तर. पिंके चहा दे जो मला 1 कप. ते पहिले ते फराळच देणं तुला घरचे ते लाडू देव. हो शंकरपाळे देतो 2-4 उलचा चिवडा देतो. ते बारीक शेव आणली त्या देतो बरं ते दर्शन. फराळाची प्लेट काढ असं म्हण ना. हे देजो ते देजो. आधी फराळाचं करता का चहा घेता. जाय बा मला काहीच नको देऊ. एवढं काकसून विचारायला मी काय भुके लाव का. राहू द्या काही नका घेऊ काही उपाशी ना. हो का मॅटास का गंमत केली. ते दे ना ते चांगले आहे फराळाचं. मग अशी खाल्लं म्या ते करंजी खाल्ली. करंजी नको देऊ ते दे लाडू दे लाडू मस्त झाला. शेवून चिवडा देतो तर सांग 2-4 शंकरपाळे. तू ना नसली की मला गमत नाही. आली की अशी खेकस करता निरा नव्हती तशी वाट पाहत जाऊ मी. असं वाटे पिंकी आली कधी येते कधी नाही कधी येते कधी नाही. आणि तू काय येऊन धड बोलतही नाहीस. तू म्हणस आज सकाळी येतो तो रात्रीपासून वाट पाहून राहिलो मी. आता पिंकी येते. बल्ले गेले वाट पाहणारे. काही नका सांगू आता उगाच. पिट्टीचा लाडू खाल्ला का तोही चांगला आहे ना. आणू का थोडं सांगतो. आण तूही काढ 1 प्लेट तूही खा मी खातो. आण मग चहा ठेव. हो भल्ले गेले आठवण काढतो म्हणतात. काची आठवण काढतात मला.
आणतो थांबा. वाचलो. नाहीतर संध्याकाळी लोक ते टप्पर लावलं असतं हिनं. कचरा केला, धिंगाणा केला, डमकं झालं टमकं झालं. चिवडा थोडसा शिल्लक आणजो पिंके. लय मस्त झाला. तू केला का तो आईने केला? मीच तर केला. मला ह्याची चव विसरली वाटते. म्हणून तर म्हटलं एवढा चांगला झाला. मला वाटलंच त्याच केला. आण मग थोडसा शिल्लक. कांदा गिंदा काप मग चांगला. लिंबू गिंबू शिंदान. कांदा काप, टमाटर काप, मस्त चिवड्यावर. हो. मला आजचं तर सगळं आवडती बाई यायले. आणतो थांबा थोड्या वेळ. काही शिकले का नाही शिकले? तुम्हाला म्हणून राहिलो ओ दोस्त मित्र ओ भाऊ, असं बायकोले बरोबर हँडल करत असतात. आता जर मी म्हटलं असतं की नाही व घर चांगलं आहे तूच भल्ले करत तसं करत, ते अजून तिनं डोकं खाल्लं असतं. 2 दिवस पुरवलं असतं तिनं. पण कसं बरोबर गंडवलं. आलं पाहिजे ते. मला जोडून शिका जरासं. आता मला चिवडा द्यायला तयार नव्हती ते. आता कांदा आणि टमाटर कापून आणते. थोडीशी तारीफ केली पाहिजे बायकोची. लय झाली ना बाई. माय बाई, दिन्याच्या का घरात का झाड पैशाचं झाड आहे का मला समजतच नाही. मी तर म्हणतो या शांतीला काहीतरी येतेच बाई. एवढा मोठा पैसा कुठून आणते बाई? हा माय बाई, गाडी घेतली, वावरी घेतलो. म्या म्हणलं दिवाळीलेच तिच्याकडे तंगी अशी. बालीले लागे 5,000ची बनारसी साडी घेतली. बाय 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 बाय. आता लय झालं बरं बाई. काय झालं आई? तू बस ना त्या मोबाईलात तोंड घालून. तू तर काही कामाचाच नाहीस रे. आता काय केलं बापा, म्या 2 मिनिटं बसलो तो मोबाईल घेऊन. ती तिकडे ते पिंकी टर टर करते. तिला शांत नाही केलं की तू येतो तिकडून फन फन करत. बोला काय म्हणणार? काही केलं नाही व्यस्त लय. त्याच मला दुःख आहे. पाहिनं तो दिन्यात आज बरोबरीच आहे ना. गाडी घेतली त्याने एवढी मोठी. त्याच्या बापाने माल घेतला तर त्याचा काय दिलं नसेल का काही? तो नाही तो मग या बहिणले दिन्यानं 5,000ची साडी घेतली, बनारसी शालू. मग आता त्यानं त्याच्या बहिणीला साडी घेतली. यात काय म्हणजे मी काय करू मग? आता मला बहीणच नाही. आता माझी बहीण असती तर मी बी घेतली असती तिने. त्यात कोणती मोठी गोष्ट झाली? ते तर तुला सांगायला झालं ना. मला बहीण नाही असती तर लय घेतली असती त्या नसती घेतली. आणि त्या घेते म्हटलंस ना तर बायकोने घेऊन असती दिली. ते का ते होय का ते माय शिटू काहीच म्हणत नाही ना बाई. करे तुला सांगितलं बहीण नाही माय नाही का? कोणासाठी आणली का माझ्यासाठी? 5,000ची नाही 500 रुपयाची तरी आणली का काही? काय बाई, आता दर वक्ती तर मी तुला कपडे घेतो बा. आता दिवाळीले पैसे दिले नाहीत काय? खोट्या तो बापानं दिले, तुला दिले काय? आई मग आता बाबांना देऊ की मा देऊ? आपल्या घरी का व्यवहार वाटेल आहे का? तो बाबांनी मला 500 रुपये दिले म्हटलं. 5,000 पाहिजेत मला बी बनारसी शालू आणायचा आहे. माय बाई, भालीले बनारसी शालू घेतला ना दिन्यानं. असं भाऊ पाहिजे बरं बाई. नाही तर आमचा भाऊ कुठे गेली? तशी तर भल्ली करते. माय बाबा हे करतात, माय बाबा ते करतात. फक्त पोरीले. बहीण तर वाहिली देवाले. काही नाही करला करता बहीणने. आपली भावजही तशीच. एक ब्लाऊज पिसाला विचारत नाही. लोकांच्या भावजया पाहिल्या की मन झुरते. काय बाई माणुसकीच्या बाहेर राहता नाही तर आपली बोलायले भारी. तिलेच काय म्हणून फायदा? भाऊस नाही विचारत. पोरीले नेते बरोबर दिवाळीले. बहीणले म्हणते का कोण्या साली चल बाई दिवाळीले म्हणून? मला ऐकून राहिलं म्हटलं एवढा जोरजोरात कल्ला नाही करा लागत. आणि मला बाबानं म्हटलं होतं, तुम्हाला म्हटलं नाही का चल बाई म्हणून दिवाळीले? तुम्ही तर म्हणा की नाही तर पोरीलेच नाही. तोंडापुरतं बापाची बाजू तर बातच घेते. तो मायने केला का मला फोन? ते तुला गेलं हिनी सारखीच वागते ना असे समजत नाही. तिला वाटत नाही माना तर तसं उच्चच आहे म्हटलं. जुना पकड का नाही पकड? जुनही पकडशील तर ननद हो मी तिची, नवही पकडशील तर पोराची माय हो. कोण्या साली म्हटलं का तो मायनं ते चालला म्हणून माना पाण्यानं? लग्न झालं तर आपली एक साखर भेट केली ती फक्त झालं. त्यापासून तर लागे दिवाळी असं काहून आहे असं पोरीले देतात. बहीण दिली, बहीणचं काही घेणं नाही. एक ब्लाऊज पीस तरी पाठवलं का तुम्हाला मायनं माझ्यासाठी? पाठवून काय फायदा आहे? तसे तर भले नाकारले करता. हलकंच पाठवलं खराबच पाठवलं असंच होतं तसंच होतं म्हणून नाही दिलं. का चांगलं ताग्यातला फाडून घेता येत नाही तुम्हाला मायले? तुला कशी साडी घेता येते साजरी भरजरीची? मग एखाद्या बाबतीत ननदली घ्या. ती नाही समजत का तिले? अरे बाबे आई, आता ते लोकांच्या घरचे भांडणं आपल्या घरी काय आले आणतं बा? तुम्ही काय आले आता मधातच झोपवलं? तू मग करा रे बायकोचा बैल. तुला तर काहीच नाही म्हणतायत. पाय ना त्या दिनू ना त्या बालीले बनारसी शालू घेतला म्हटलं 5,000चा.
आपल्या भावाजवळ तर आपल्यासाठी काहीच नसते. सबन जाईल त्याच्या घरचं काही नाही. 500 रुपयाची साडी नाही घेतली मला याद नाही. मा बाप होता त्या बाबतीत समजा बराबरी करत माले. बाई आता तर काही नाही हो, भाऊ भावाच्या राज्यात काही नाही हो बाई. स्वतःच बरोबर काही ते काय कमी केलं मा बाबानं? हा काय कमी केलं? आणि हे बोलावलं की म्हणते की आता नाही युवाचं नातं झालं ठमक्याचं नातं झालं करतात. आता म्हणतात की म्हटलं नाही. माय बाबा म्हणत नसतात का की दोघी जणी या म्हणून दोघी जणी या म्हणून. त्या बाबतीत भल्ली तुमची ताल तोडते. हा एक जण घरी पाहिजे मी कायली येऊ भाऊ आणि आता पिंकीलेच नाही. हा त्यावेळेस हे करतात. आता म्हणतात बोलावलं नाही कोणी बोलावलं नाही मा बाबानं. मला काही माहित नाही बा. ते आईन तू पायात बस बा. मला काही घेणं नाही. ते देतं का तो चिवडा आहे का नाही? राहू दे मला काही पाहिजे नाही पप्पा. मी चाललो बाहेर तुम्ही पायात बसा तुमचं. हा तुम्हाला माहितच काय असते कधी. त्याला काय उरली वा त्याला काय उरली मला सांग ना. तुम्हालाच सांगतो ना मग. लेगाचं पेटलं महायुद्ध त्याच्यापेक्षा चाललं जायला पुरते आपल्याला बाहेर. तो चिवडा गेला चुल्यात.